हाय सगळ्यांना. एक फोटो काढ ग जरा. तू म्हण हे आमचं घर आहे, जिजाचं घर गावाला, माझं घर गावाला. माझी आजी आहे, ही माझी आई आहे आणि माझी आजी आहे देऊची. आणि आता आतमध्ये आणि आता फोटो काढू. हे ग ही कुर्ती काय, हा ही कुर्ती काय. आणि आता जातो आता मी हे आहे आमचं तशी खिडकी. आणि आता ही कुर्ती काय असं बोल की. बघा माझी मम्मी आहे. आम्हाला आले आले नाही लाल भडक लांब जिजाचं नवीन घेतलं काय का चॉकलेट पडलं नाही. तर सगळ्या गावचा कार्यक्रम उरकून आम्ही मुंबईला आलो आणि पोरांची 5 दिवस शाळा बुडली. त्याच्यानंतर शाळेत प्रोजेक्ट वगैरे सांगितलेला. तर कृतिका ती पण करत होती प्रोजेक्ट आणि मी पण करत होती. 2 प्रोजेक्ट दाखवायचे होते उद्या. त्याच्यासाठी ती म्हणली मला बनवून दे प्रोजेक्ट. म्हणून आल्याच बघा सगळी कामं ठेवून मला प्रोजेक्ट करायला सांगितले. स्वयंपाक नाही झाला, काय नाही झाला. आणि हिचा हा प्रोजेक्ट मॅथचा बनवला. तर असा मस्त प्रोजेक्ट बनवला आणि तिने दाखवला पण स्कूलमध्ये. तर टीचरांनी व्हेरी गुड पण म्हणजे दिलं आहे तिला साईन. आणि हे मी जेव्हा दुसरा एक प्रोजेक्ट बनवायचा होता त्याचा तर फोटो काही दाखवलंच नाही. त्याला पण छान मार्क मिळालेत कृतिकाला. तो पण मीच बनवला आहे. सगळे प्रोजेक्ट मीच बनवत असते तिचे. सगळे जेवढे मी प्रोजेक्ट बनवले सगळे चांगले आलेत. सगळे प्रोजेक्ट चांगले आलेत मी जेवढे बनवले तेवढे. तर ही बघा गावावरनं आली की अशी फजिती होती. ह्यांचा अभ्यास तर राहतो, प्रोजेक्टर येतो, नाही तर काहीतरी होतं. आणि माझं सगळं कामाचा बट्ट्याबोळ होतो सगळा. आणि मला आहे ना आळूची वडी करायची होती. ती तुम्हाला पुढं समजलंच मी कशी बनवली ती. आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी पोरांना डबा केला. सगळे शाळेत पण गेली दोघंसुद्धा. नंतर मी भाजी पण बनवली जी आईनं मला घेवडा दिलता. जो काय बोलतात त्याला कोणता मला त्या आठवणं झालं सॉरी. तर ते मी भाजी बनवलेली घेवड्याची आणि चपात्या केलेल्या होत्या. आणि थोड्याशा चपात्या करायच्या होत्या ते मी नंतर करणार आहे. कारण बाहेरचं असं वातावरण झालं तर सकाळचं आणि पाऊस पडत होता. नुसतं ह्या पावसानं तर दमून सोडले. सारखा पाऊस चिकचिक सगळं वलं होते दारात. सगळं पाणी साठून राहते. एवढा पाऊस कंटाळाच आला ह्या पावसाचं. कधी हा पाऊस संपतोय असं झाले. तर गावाला होतं तेव्हा किती छान वाटत होतं. एकदम सुक म्हणजे गावाला पाऊस पाहिजे होता. आमच्या गावाला शिवाजीनगरला पाऊसच नाही. सगळे म्हणत होते पाऊस पाहिजे. अख्ख्या दुनियेत पाऊस आहे ना आमच्या गावाला पाऊस नाही असं झालं आहे सगळं. आणि सगळे हे मला अजिबात पावसाळा जास्त आवडतच नाही. लई चिकचिक होती. गावाला लई छान वाटत होतं. एकदम मोकळं डाकळं. ऊन पण पडलेलं होतं त्याच्यानं म्हणजे असं छान फ्रेश वाटत होतं. आणि कितीतरी महिन्यानं ऊन भेटलं शरीराला. तर संध्याकाळ झाली. त्याच्यानंतर मी आळूवडी करायला घेतली. कारण आहे ना गावाला बहिणीनं आळूवडी बनवलेली. बहिणीनं म्हणजे नाही नंदेनं बनवलेली. तर छान केलेली होती. तर मी म्हटलं बघू मला पण त्यांच्यासारखी जमती का आळूवडी. मी त्याच्या आधी केलेल्या होत्या पण ह्यावेळेस जरा वेगळं बघू जरा काहीतरी बनवून. तर मी पानं आणली होती मार्केटमधून 20 रुपयाची 2 म्हणजे ते जुड्या म्हणजे त्याच्यामध्ये असतात 4-5 6 काहीतरी. आणि ते स्वच्छ धुवून वाळत घातलेले होते. आणि बेसन पीठ घेतलं. त्यात हळद, जिरं, मोहरी, लाल तिखट, हिरवी मिरची, लसूण बारीक करून म्हणजे टाकलेला होता. मीठ टाकलेलं होतं आणि कोथिंबीर पण टाकलेली होती ते बारीक वाटणामध्ये. हे सगळं ना मिक्स करायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ना लिंबू पिळायचीच विसरली. लिंबू पिळायचं होतं पण काही प्रॉब्लेम नाही झाला. तरी पण छान लागली आळूवडी. तर हे मी मिश्रण
आधी पण म्हणजे मी असंच बनवलेलं, पण एक ॲड केले ते तीळ. माझ्या कधीच तीळ लक्षात राहत नाही, पांढरे तीळ टाकायचे, पण मी ह्यावेळेस जास्त पांढरे तीळ टाकलेत. मला लय आवडलेले, कारण आमच्या नंदेने टाकलेले होते ना, त्याच्यामुळं. तर हे पानं मी सुकायला ठेवलेली होती आणि हे सगळं मिश्रण बघा मी एकजीव केलं आहे. जरा थोडंसं पातळ पण केलं आहे. आणि ही जी पानं आहेत ना, ही गावठी पानं आहेत, ती छोटी पण येते आणि गावठी पानं आहेत, छान लागतात. खरं तर जास्त लांब पण नको आहेत पानं, अशी छोटी भरी असतात. त्याच्यानंतर मी सर्वज्ञाला म्हणत होती मोबाईल धर, पण त्याला काही धरताच येणं झालं आहे. तर त्याला म्हणलं थांब नको धरू. मग मी कृतिकाला सांगितलं मोबाईल धर. मग मी ते लावायला लागले आळूवड्यांना. तर तुम्ही पण असंच करा, सोपीच. म्हणजे कसं काहीतरी वेगळं, तीळ पण टाकले जास्त आणि छान पण झाली. पण एक लिंबू टाकायचंच विसरली मी, तर तुम्ही तेवढं लिंबू टाका, मी विसरली. किंवा चिंचेचा कोळ टाकला तरी चालतो. आणि ही छोटी पानं मला बरी पडली जरा असं ठेवायला पण, बरोबर त्यांच्या मापाची. तर अशी आळू वडी तळून घेतली आणि एकदम छान लागली, कुरकुरीत.